माझ्या मुलाची मुंज ठरली ना तेव्हा बाकी सगळ्यांप्रमाणे माझ्या डोक्यात पण एकच विचार होता, आता साड्या कुठल्या घ्यायच्या, कार्यालय कुठलं सिलेक्ट करायचं, आहेर काय करायचा, मुंजीचा येणारा खर्च किती, असे विविध प्रश्न सुरुवातीला पडले. मग मला असं वाटलं की मुंज का बरं करायची असते, कारण नेहमीचीच सवय आहे की एखादी गोष्ट करायची तर त्याच्या मागे अभ्यास केला पाहिजे, नक्की कशासाठी करायचं, का करायचं, ही उत्सुकता तर आपल्यामध्ये असतेच. मग थोडा अभ्यास केला, काही पुस्तकं वाचली, काही लेख वाचले आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी मला कळल्या. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंज ही ठराविक जातीमध्ये किंवा ही ठराविक धर्मामध्ये केली जाते असं काही नाहीये. तर प्रत्येक धर्मामध्ये विधी आहेत आणि त्याचबरोबरीने मुंज म्हणजे काय, त्या विधींच्या मागचे अर्थ काय आणि ते वाचताना त्या विधींच्या मागचे अर्थ आजच्या जगात आपण कसे लावू शकतो, या सगळ्यावर आधारित मी हा आजचा व्हिडिओ केलाय. हा खास तुमच्यासाठी आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्टी ह्याच्यातून कळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फक्त भारतातच नव्हे तर जगातल्या खूप वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये नवीन पर्वाला सुरुवात करताना काही धार्मिक पारंपरिक विधी केले जातात. याला दीक्षा देणे किंवा इनिटेशन सेरेमनी असं म्हटलं जातं. ज्यू, पारसी, इजिप्शियन, रोमन, ग्रीक अशा ज्या ठिकाणी जुन्या संस्कृती आहेत ना अशा ठिकाणी हे पारंपरिक विधी आपल्याला दिसतात. आणि तुम्हाला माहितीये आफ्रिकेमध्ये मुलाला पुरुष होण्यासाठी सिंहाची शिकार करायला लागते. म्हणजे हे आफ्रिकेतलं झालं, पण बाकी बऱ्याचशा ठिकाणी हे विधी काही धार्मिक विधी करून केले जातात. हे सांगण्यामागचा उद्देश असा की मुंज हा सुद्धा एक दीक्षा प्रकारातीलच प्रकार आहे. मग त्याला काही लोक मुंज म्हणतात, काही लोक उपनयन म्हणतात, मौजी बंधन असे वेगवेगळे शब्द याच्यासाठी वापरले जातात. उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे नेणे. आता कोणाच्या जवळ नेणे, तर मुलाला गुरुच्या जवळ नेणे म्हणजे बाल्यावस्था संपून मुलाचे शिक्षण पर्व सुरू करणे. आता मुंज कधी करावी याचे देखील काही नियम आहेत. आपस्तंभ गृहसूत्रानुसार कोणत्या वर्णाच्या माणसांनी कधी मुंज करावी हे देखील सांगितलंय. साधारण 8 ते 12 वयापर्यंत मुंज करण्यात यावी आणि साधारण 16 वर्षानंतर मुंज करू नये असं म्हटलं जातं. आणि याप्रमाणे अनेक ग्रंथ आहेत. थोड्या बहुत फरकाने त्यामध्ये देखील मुंज कधी करावी असा उल्लेख आहे. त्यानंतर मुंज कधी करू नये असा देखील उल्लेख आहे. पण तरी देखील पत्रिकेमधील काही तोडगा काढून, मुहूर्त काढून ठरलेल्या वयाच्या नंतर देखील मुंज ही होऊ शकते. हिंदू धर्मामध्ये व्यक्ती जन्माला आल्यापासून मरेपर्यंत 16 संस्कार केले जातात. मुंज हा त्यातील 10वा संस्कार असतो. आता बघा, मुलाचा पहिला जन्म हा आईच्या गर्भातून होतो आणि दुसरा जन्म हा गुरुच्या ज्ञानातून होतो. म्हणून मुंज मुलाला द्विज असं देखील म्हटलं जातं, म्हणजे दोनदा जन्माला आलेला. मुंजीमध्ये मुंज मुलाला यज्ञोपवीत घातले जाते. आता बघा, हिंदू धर्म हा वैदिक परंपरेला मानतो आणि वैदिक परंपरेमध्ये यज्ञ हा केंद्रस्थानी आहे. त्यामुळे यज्ञासाठी यज्ञोपवीत हे अनिवार्य आहे. यज्ञोपवीत म्हणजेच जानवं. आता जानवं हा काय प्रकार आहे हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो, कारण त्याच्यात सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्यातल्या थोड्याशा गोष्टी मी पुढे जेव्हा मुंजीचे विधी सांगणार आहे तेव्हा सांगणारच आहे तुम्हाला. पण जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये जानवं असं टाईप करा, म्हणजे त्या विषयावर एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. एकदा का मुंज झाली की बटूचे ब्रह्मचर्य किंवा थोडक्यात शाळा सुरू झाली. म्हणजे आपण आजकाल बालवाडीत शाळेत घालतो त्याऐवजी पूर्वीच्या काळी मुंज करून गुरुगृही पाठवलं जायचं. त्यामुळे विद्या मिळवायचं काम त्याचं सुरू झालं. मग त्यावेळी त्याचा पूर्णपणे फोकस हा फक्त ज्ञानार्जनाकडे म्हणजे फक्त नॉलेज मिळवण्याकडे असला पाहिजे. यासाठी मुंजीतले सगळे विधी त्याप्रमाणे ठरवलेले असतात. जेव्हा आपण विधी बघू तेव्हा तुम्हाला ही एक एक गोष्ट लक्षात येतच जाईल. पूर्वीच्या काळी मुंज लागल्यानंतर मुंज मुलगा ही गुरुगृही जात असे. केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक ज्ञानच नाही तर धनुर्विद्या, गणित, अर्थशास्त्र असे अनेक विषय तिथे तो शिकत असे. याच काळात आचार, विचार, उच्चार आणि आहार याचे कडक नियम पाळावे लागत. भिक्षा मागून जे खायला मिळेल तेच खायला लागतं आणि गुरुगृही सेवा देखील करावी लागते.
यातून फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर उत्तम चारित्र्य देखील घडत होतं. 10-12 वर्ष गुरुकडे राहिल्यानंतर शिक्षण पूर्ण होत असे आणि मग त्यानंतर सोडमुंज केली जात असे. सोडमुंज म्हणजे काय तर आजच्या काळातली ग्रॅज्युएशन सेरेमनी म्हणजे बेसिक एज्युकेशन आता पूर्ण झालेलं आहे. मग सोडमुंज म्हणजे तुमचं शिक्षण व्रत संपून तुम्ही गृहस्थाश्रमात जाता, म्हणजे तुम्ही त्यानंतर लग्न करू शकता. कोणाला काही शिकायचं असेल तर पुढचं शिकण्यासाठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी दुसऱ्या गुरुकडे देखील जाऊ शकता. आता मुंजीतील ना काही विधी आपण बघूया. मुंजीतील पहिला विधी असतो ते म्हणजे चौलकर्म. बटूचे केस कापून घेरा आणि शेंडी ठेवणे म्हणजे चौलकर्म. केसाच्या मुळाशी असलेले दोष जावेत आणि बुद्धीचे रक्षण व्हावे, मेधा शाबूत राहावी यासाठी घेरा आणि शेंडीचे प्रयोजन. पण आपण प्रॅक्टिकलरित्या बघितल्यानंतर आपल्या बाह्य सौंदर्यामध्ये बटूने अडकून न राहता त्यावेळी त्याचा फक्त फोकस हा विद्यार्जनाकडे म्हणजे शिक्षण मिळवण्याकडे असला पाहिजे. कदाचित यासाठी चौलकर्म करण्यात येत असावं. त्यानंतरचा विधी म्हणजे मातृभोजन. मातृभोजन म्हणजे आईच्या ताटात आईच्या हातून आज त्या मुलांनी शेवटचं जेवायचं, कारण आता तो ज्ञानार्जनासाठी गुरुगृही जाणार आहे. मग तिथे खूप कडक पथ्य त्याला पाळायचंय. त्यातलं पहिलं पथ्य म्हणजे उष्ट खायचं नाही, परान्न खायचं नाही. आजच्या काळामध्ये आपण म्हणूया की मुंज झाल्यानंतर थोडं जंक फूड बाजूला ठेवलं तर कदाचित शिक्षणावर जास्त फोकस होऊ शकतो. मंगलाष्टकानी शुभाशीर्वाद मंत्र अक्षदांयुक्त बटूला दिले जातात जेणेकरून शिक्षणाच्या मार्गात कुठलाही अडथळा येऊ नये. मग जन्मापासून आजपर्यंत समजा एखादा संस्कार राहिला असेल तर त्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी प्रायश्चित्त होम होतो. त्यानंतर उपनयन होमामध्ये सूर्य आणि पवन देवता यांचे आशीर्वाद लावावे म्हणून आहुती दिल्या जातात. आणि त्यानंतर मृगार्जीन, पलाशदंड आणि यज्ञोपवीत देऊन बटूचे मौजी बंधन केले जाते. यज्ञोपवीत मध्ये 9 तंतू असतात. ओंकार, अग्नी, नाग, सोम, पितर, प्रजापती, वायू, यम आणि विश्वदेव यांची स्थापना केली जाते. या 9 तंतूंची त्रिसूत्री केली जाते म्हणजे 3 वेद. या सर्वांची मिळून ब्रह्मगाठ बांधली जाते. पुढच्या आयुष्यामध्ये आई बाबा नसणार आहेत, घरचं उबदार वातावरण नसणार आहे, त्यामुळे संकटांशी सामना हा बटूला एकट्यालाच करायचा आहे. तो संकटांशी सामना करण्यासाठी कंबर कसण्यासाठी मुंज नावाच्या गवताचा मेखला करून तो बटूच्या कमरेत घालण्यात येतो. यालाच म्हणतात मौजी बंधन. फक्त आत्मरक्षण नाही तर आत्मशासनासाठी देखील पलाशदंड म्हणजे पळसाच्या झाडाचा दंड, मोठी फांदी ही बटूच्या हातात दिली जाते. बुद्धीचा उदय, संवर्धन आणि जतन व्हावं यासाठी पिता आपल्या पुत्राला गायत्री मंत्राची दीक्षा देतो. म्हणजे काय तर आपल्या वैदिक परंपरेचा वारसा हा पुढच्या पिढीकडे पिता पोचवत असतो. त्यानंतर असतो भिक्षावळ हा विधी. बटूने म्हणजे गुरुगृही गेल्यानंतर 5 घरी जाऊन भिक्षा मागायची असते आणि भिक्षेमध्ये जे मिळेल ते शिजवून खायचं असतं. यासाठी भिक्षावळ हा विधी असतो. भिक्षावळीमध्ये तहान लाडू, भूक लाडू म्हणजे चुरमुऱ्याचे लाडू किंवा बुंदीचे लाडू जे काही आजकाल आपण ते ऍज अ फंक्शन करतो त्यामुळे असे छान छान लाडू त्याला दिले जातात. भिक्षावळ हा विधी का असतो माहितीये? कारण भिक्षेमुळे अहंकार कमी होतो आणि मिळेल त्यात समाधानी राहण्याची शिकवण देखील मिळते. असा हा विद्यार्जनाची दीक्षा देणारा विधी हा काही ठराविक जातीपुरता मर्यादित नाही. हिंदू धर्मामधील सर्व जातीपंथातील लोक मुंज करू शकतात. त्याच पद्धतीने काही अभ्यासकांच्या मते पूर्वीच्या काळी मुलींच्या देखील मुंज केली जात असे. त्यामुळे शिक्षणाशी रिलेटेड असा हा विधी आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न असतात की मुंज म्हणजे काय, त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी तयार केलाय. हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला मला अजिबात विसरू नका. आवडला असेल तर लगेच लाईक करून टाका आणि पूर्वा सूरज या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळी माहिती घेत राहू, आपण भेटत राहू. तोपर्यंत बाय बाय.